नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बांगलादेशनी भारताकडून होत असलेल्या आयातीवरती पूर्णपणाने बॅन आणलेला आहे. यापुढे बांगलादेश भारताकडून काहीही इम्पोर्ट करणार नाही. आणि हा झटका किती रुपयाचा आहे माहिती आहे? हा झटका आहे $10 बिलियन. भारताचा म्हणजे बांगलादेश बरोबरचा एकूण ट्रेड जो आहे तो जवळजवळ $13 बिलियन आहे. 13 बिलियन आहे. 12.97 असा आहे. $13 बिलियन 2024 पर्यंतचा ट्रेड होता. याच्यामध्ये भारत बांगलादेशकडून 2 बिलियनचं इम्पोर्ट करायचा आणि बांगलादेश भारताकडून $11 बिलियन इम्पोर्ट करायचा. आता बांगलादेशनी ह्या $11 बिलियन इम्पोर्ट बांगलादेश करणार नाही भारताकडून असं जाहीर करून टाकलेलं आहे. आणि हा एवढा मोठा फटका, आर्थिक फटका, $11 बिलियन भारताचं नुकसान बांगलादेश सारख्या देशाने एका झटक्यात केलेलं आहे. $11 बिलियन म्हणजे जवळजवळ 94,000 कोटी रुपये. 94,000 कोटी रुपयाचा भारतातून बांगलादेशला होणारं एक्सपोर्ट आता होणार नाही, होऊ शकणार नाही. हे बांगलादेशच्या त्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू त्यांनी ही अनाउन्समेंट केलेली आहे. काय नरेंद्र मोदींचं सरकार करतंय काय? हा खरोखर मोठा प्रश्न आहे. फॉरेन पॉलिसी म्हणजे मिठ्या मारत फिरणं नाही. जिथं जाईल तिथं मिठ्या मारायच्या, बळजबरी गळेपडूपणा करायचा, समोरच्या माणसाने टीका केली तरी हॅ 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 करायचं. याला फॉरेन पॉलिसी नाही म्हणत. नवीन मित्र तर नाही गमावले, जे जुने मित्र होते बांगलादेश सारखे हे सुद्धा गमावले. काय म्हणजे इतकं मोठं नुकसान या देशातल्या उद्योगांचं आणि व्यापाराचं दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नाही. कोणत्याही नाही. आणखीन एक गोष्ट, आणि ती सांगायलाच पाहिजे, गेल्या 21 वर्षात पहिल्यांदा अशी वेळ आलेली आहे, गेल्या 21 वर्षात पहिल्यांदा, की टाइम मॅगझिन तर्फे दरवर्षी जगातले 100 प्रभावी व्यक्तिमत्व यांचे नावं जाहीर केले जातात. आणि गेल्या 21 वर्षात पहिल्यांदा या जगातल्या टॉप इन्फ्लुएन्शियल असलेल्या 100 जणांमध्ये मधून नरेंद्र मोदींचं नाव काढून टाकलेलं आहे टाइम मॅगझिनने. आणि त्याच्याऐवजी बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचं नाव घेतलेलं आहे. आता जगातल्या 100 अत्यंत प्रभावशाली नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी नाहीत, पहिल्या 100 मध्ये नाहीत, पण पहिल्या 100 मध्ये बांगलादेशचे राष्ट्रप्रमुख आता असणार आहेत त्याच्यात. आता याला डंका बज रहा है की लंका लग रही है असं म्हणायचं? काय म्हणायचं? इथं भक्त संप्रदायाला फार उमाळे येत असतात, ऑर्गॅझम येत असतात. विश्व में डंका बज रहा है. भारताचं पासपोर्ट रँकिंग हे कुठून कुठे आलंय हे एकदा बघा. भारत के पासपोर्ट की ताकत बढ़ गई. मैं अब ऐसा हिंदुस्तान देखता हूं कि दुनिया वीजा के लिए लाइन में खड़ी रहेगी. भारताचं पासपोर्ट रँकिंग 2014 साली 74-75 वरती होतं, 76 वरती होतं, जगात 76. हे आत्ता परवा झालेल्या जगातल्या पासपोर्ट रँकिंग मध्ये भारताचं रँकिंग 148 वर आलंय. 10 वर्षात 76 वरून 148 वर. म्हणजे घसरगुंडी नाही, सूरच मारलाय खालती दरीमध्ये. या पासपोर्ट रँकिंग वरून परदेशामध्ये जात असणाऱ्या भारताला नागरिकाला, प्रवाशाला वागणूक मिळत असते. आता 148व्या रँकिंग वरती गेल्यानंतर इमिग्रेशनच्या लाईन मध्ये असलेल्या भारतीय प्रवाशांना, भारतीय पासपोर्ट घेतलेल्या लोकांना बाजूला काढलं जाईल. त्यांची स्वतंत्र चौकशी केली जाईल. त्यांना सोडायचं की नाही सोडायचं देशात त्याचे निर्णय तिथल्या अधिकाऱ्याच्या निर्णयावर अवलंबून राहतील. कुठून कुठे घसरवलाय देशाला. 75-76 वरून 148. लाजा वाटायला हव्या, शरम वाटायला हवी. कारण या देशाच्या गृहमंत्री आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या विरोधामध्ये कॅनडाचा पंतप्रधान उघड बोलतो. अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल होतो. अजित डोवलला समन्स बजवायला जातात तिथं गेलेले असताना. ही देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवणं आहे. आणि ही या माणसांनी या देशावरती आणली आहे. कधीही आली नव्हती अशी वेळ.
की पहिल्यांदा पासपोर्टचं रँकिंग इतकं खाली, बांगलादेश सारखा छोटंसं राष्ट्र भारतानेच जन्माला घातलेलं फाट्यावर मारतंय भारताला, 1 रुपयाचं इम्पोर्ट तुमच्याकडून घेणार नाही म्हणतंय. याचा अर्थ दुसरा हा की भारताकडून जे नाही मिळत किंवा भारताकडून जे घ्यायचं होतं किंवा घेत होते ते आता चीनकडून घेतील आणि चीनचा प्रभाव वाढत जाईल. भारताच्या आजूबाजूला श्रीलंकेपर्यंत आला, म्यानमारपर्यंत आला, बांगलादेशामध्ये आता तो येणार. चीनचा प्रभाव विळखा घातलाय चीननी. भारताची जमीन तर ताब्यात घेतलीच आहे. यांची भाषणं चालू आहेत, ना कोई घुसा था ना घुसा है. 4000 किलोमीटरचा स्क्वेअर किलोमीटरचा एरिया चीन बळकावून बसलाय. हे देशावरती किती मोठा अरिष्ट येत आहे. या 93,000 कोटी रुपयाचा व्यवसाय भारतीयांचा बुडला म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय काय परिणाम होतील, या सगळ्या गोष्टींचे कॅस्केडिंग इफेक्ट होणार. याच्यातून आणखीन बेरोजगारी वाढणार, याच्यातून आणखीन भारतातली महागाई वाढणार. आणि हे सगळं करण्यासाठी या नरेंद्र मोदी सरकारकडे काहीही उपाययोजना नाही. ती त्यांच्या अकलेच्या पलीकडच्या आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये अख्खं जग ट्रेड वॉर, टेरिफ वॉर, इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी किंवा वेगवेगळ्या देशसमूहांशी, युरोपियन असेल, एशियान असेल, सार्क असेल, या देशांबरोबरच्या चर्चा, या सगळ्या गोष्टी जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांबद्दल आपण ऐकतो. नरेंद्र मोदीला ऐकलंय का ट्रेड वॉर हा शब्द उच्चारताना, टेरिफ वॉर हा शब्द उच्चारताना, बेरोजगारी, इन्फ्लेशन, करन्सी एक्सचेंज रेट, हे शब्द उच्चारताना तरी ऐकलंय का नरेंद्र मोदीला? नरेंद्र मोदीला काय बोलताना ऐकलं आपण आतापर्यंत? वक्फ बोर्डाची जमीन आणि काँग्रेसनी हे केलं, काँग्रेसनी ते केलं. अरे देश चालवा, देश चालवा भावांनो. हे नुसते अफवा पसरवण्याचे, खोटारडी भाषणं करण्याचे आणि नीच मनोवृत्ती दाखवून देण्याची उद्योग करणं बंद करा, नाही तर मातीत घालाल या देशाला. ही बांगलादेश सारख्या देशाने आज तुम्हाला फटका दिलेला आहे. 94,000 कोटी रुपयाचा फटका एका बांगलादेशाने दिला आहे, एका निर्णयातून. आणि हे सगळं होत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट, याचा जाब खरं तर तडीपारला विचारला पाहिजे. भारताची क्रिकेट टीम येणाऱ्या 2-3 महिन्यांच्या काळात बांगलादेशचा दौरा करणार आहे. आणि इथं गल्लीबोळामध्ये आपली बहुजनांच्या पोरांना सांगा की बांगलादेशात हिंदूंवर कसा अत्याचार होतोय. हे बहुजनांची पोरांची त्यांची टाळकी फिरवा, त्यांच्या हातात दगड द्या, त्यांच्या हातात लाठ्या द्या, त्यांच्या हातात कोयतेन तलवारी द्या आणि त्यांना दंगली करायला सांगा बांगलादेशातल्या हिंदूंच्या अत्याचाराविरोधात. आणि जय शहा त्याच्या क्रिकेट टीमला पाठवणार बांगलादेशला. हे होत राहणार. आपण विचार करायचा आहे की या नादान सरकारच्या पाठीमागं किती दिवस राहायचं आणि या नादान राजकीय पक्षाच्या पाठीमागं किती दिवस समर्थन करत राहायचं. वाटोळ करायला निघालेत ते. तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शहाणं करण्यासाठी लाखो लोकांपर्यंत याची लिंक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. लोकांना ही जनजागृती करणं आज अत्यंत गरजेचं झालेलं आहे. हातातून वेळ निसटून जाईल अशी परिस्थिती आहे, म्हणून एवढं कळकळीने सांगायची वेळ आलेली आहे. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.